वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10 बघू, पेज नंबर 379 वर. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ कोनल ट्रेडर्स प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट. तर आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे कोनल ट्रेडर्सची आणि कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करायला सांगितले. तर आपल्याला लॅबिलिटी साईड आणि असेट साईड दिलेली आहे. तर लॅबिलिटी साईडला आपल्याला दिले शेअर कॅपिटल दिले 2 लाख आणि 2,50,000. म्हणजे हे बघा 31 मार्च 2017 चे बॅलन्स दिले, म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स ऑफ 31 मार्च 2017 ला असेल. तर सेम म्हणजे आपण हाच बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करू 1 एप्रिल 2017 ला. हे तर क्लिअर आहे. आपण बघा बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये वगैरे जे आपण लेजर करतो त्या ठिकाणी नेक्स्ट डेला नेक्स्ट इयर आपण किंवा तो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणजे हा 2018 साठी जो बॅलन्स आहे हा ओपनिंग बॅलन्स असेल, तर 2017 ला हा क्लोजिंग बॅलन्स असेल. आणि 2018चा ओपनिंग बॅलन्स हा असेल तर क्लोजिंग बॅलन्स 31 मार्च 2018चा 2,50,000 असेल. ठीक आहे. तर नंतर दिलाय क्रेडिटर्स 70,000, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलाय 70,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिलाय 45,000. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स दिलाय आपल्याला 10,000 आणि 23,000. कॅश दिली 30,000 आणि 47,000. डेटर्स दिले 1,20,000 आणि 1,15,000. स्टॉक दिला 80,000 आणि 90,000. लँड दिलेले 50,000 आणि 66,000. तर बघा शेअर कॅपिटल दिले आपल्याला 2 लाख आणि 2,50,000. म्हणजे आपली जी नवीन बॅलन्स आहे किंवा जी 50,000 आहे, ओपनिंग बॅलन्स होता आपल्याला 2 लाख आणि क्लोजिंग बॅलन्स दिलाय आपल्याला 2,50,000. म्हणजे 50,000ची जी अमाऊंट आहे ती ऍड झाली, म्हणजे शेअर कॅपिटल अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल रिसिव्ड ऍड झाली, म्हणजे कॅश आली, इनफ्लो आहे कॅशचा, म्हणजे ते होईल ऍड कॅश फ्लो मध्ये. तर ही शेअर कॅपिटल अमाऊंट रिसिव्ड झाली ती आपली फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज आहे. तर ती फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे आपलं ते थर्ड हेड मध्ये जाईल, कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. ठीक आहे. त्यानंतर दिले क्रेडिटर्स आपले करंट लायबिलिटी आहे. तर ते डिक्रीज आहे. 70,000 ओपनिंग बॅलन्स होता आणि क्लोजिंग बॅलन्स आपला 45 होता, म्हणजे ते डिक्रीज इन करंट लायबिलिटी, म्हणजे ते होईल लेस आपली. तर ते जाईल आपली ती वर्किंग कॅपिटलची ऍक्टिव्हिटीज आहे, तर ती ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्येच आहे. म्हणजे 1 नंबरच्या हेड मध्ये कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. क्लिअर. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला, म्हणजे आपण बघा स्टार्टिंगला नेट प्रॉफिट लिहित असतो, तर यात आपण क्लोजिंग बॅलन्स लिहू. क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लेस करणार ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर आपल्याला नेट प्रॉफिटचा करंट बॅलन्स मिळेल. ठीक आहे. म्हणजे ही लेस होईल तर आपल्याला 13,000 रुपये करंट बॅलन्स मिळेल. त्यानंतर कॅश आहे, आपण कॅशची जी अमाऊंट आहे ती लास्ट लिहत असतो. कॅश इक्विव्हॅलंट इन बिगिनिंग ऑफ द पिरियड ते 38,000 आणि कॅश इक्विव्हॅलंट ॲट द एंड ऑफ पिरियड, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स दिला आपल्याला 47,000. त्यानंतर डेटर्स दिले. डेटर्स आपली एक करंट असेट आहे, तर 1,20,000 आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलाय आणि 1,15,000 आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलाय. म्हणजे आपली करंट असेट आहे ती डिक्रीज होते राईट. तर ते होईल आपलं ऍड कॅशचा इनफ्लो, म्हणजे कॅश येईल आपली, तर ते ए हेड मध्ये, म्हणजे कॅश फ्रॉम ते आपली ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे ते ए हेड मध्ये जाईल. त्यानंतर दिलाय आपल्याला स्टॉक. तर स्टॉक आपल्याला दिलाय 80,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिला आपल्याला 90,000. म्हणजे आपले करंट असेट इन्क्रीज होते, तर ते होईल लेस, तर ते ए हेड मध्ये, म्हणजे ते आपले ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज आहे, तर ते आपल्याला ए हेड मध्ये देईल. त्यानंतर लँड दिलेली आपल्याला 50,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिलाय 66,000. तर म्हणजे आपण न्यू लँड परचेस केली, परचेस केली 16,000ची, तर ती होईल लेस होईल. लेस का होईल बघा, आपण लँड परचेस केली तर आपल्याला लँड येईल, पण आपण त्यासाठी कॅश पेड करू, त्यामुळे ते आपल्याला कॅशचा आउटफ्लो, कॅश देऊ, कॅश जाईल आपली, तर ते होईल लेस होईल.
तर ती बी हेडिंग आपली जी ही ऍक्टिव्हिटीज आहे ती ही आपली इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आहे. तर ते कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये लेस होईल. ठीक आहे, तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. अशाच प्रकारचे नवनवीन अकाउंटच्या व्हिडिओज बघण्यासाठी शेअर करा, तुमच्या सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. तर बघा, आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघून घेऊ. तर आपण फर्स्ट लाईनला लिहिलं कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017 अँड 31 मार्च 2018. पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम बनवले. तर आपला फर्स्ट हेड येतो, ए हेड लिहून घेऊ आपण. ए मध्ये कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला बघा स्टार्टिंगलाच इथे दिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बॅलन्स दिले ते 10,000 ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स 23,000 दिलाय. तर आपण क्लोजिंग बॅलन्स मधून ओपनिंग बॅलन्स लेस करून घेऊ. तर क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ते दिले आपल्याला क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 23,000. लेस होईल आपला ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलाय 10,000. तर आपल्याला बॅलन्स येईल 13,000 नेट प्रॉफिट. त्यानंतर आपल्याला बघा जे इफेक्ट्स आहे की ऍडचे लेट्सचे ते आपण करून घेऊ. त्यानंतर आपल्याला बघा ऍड मध्ये आपल्याला जे क्रेडिटर्स आहे ते लेस होईल. तर डेटर्स आपले डिक्रीज इन करंट असेट्स म्हणजे ते आपले ऍड होईल. तर ते आपण ऍड करून घेऊ. ऍड डिक्रीज इन करंट असेट्स डेटर्स. तर बघा किती 5,000 कमी होते. 1,20,000 ओपनिंग बॅलन्स दिला होता तर 1,15,000 आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिला होता. म्हणजे 5,000 ती कमी होते. 5,000. त्यानंतर लेस होईल तर आपला बॅलन्स येईल 5 आणि 3 8 18,000. तर त्यात लेस होईल हे बघा स्टॉक इन्क्रीज इन स्टॉक आहे बघा किती 10,000 कमी वाढते. 80,000 ओपनिंग बॅलन्स होता तर क्लोजिंग बॅलन्स आपला 90,000 होता. म्हणजे 10,000 वाढते स्टॉक आपला. तर ते होईल लेस इन्क्रीज इन करंट असेट स्टॉक. तर ते 10,000 येईल. तर आणि क्रेडिटर्स पण डिक्रीज होत आहे. 70,000 होता आणि 45,000 आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलाय. म्हणजे 35,000 25,000 आपला कमी होतोय क्रेडिटर्स. तर ते होईल लेस डिक्रीज इन करंट लायबिलिटीज. तर ते दिले आपल्याला क्रेडिटर्स.
तर ते होत आहे 25,000 कमी. तर त्यांचा बॅलन्स येईल हे बघा, 18,000तून 10,000 लेस गेले, त्यानंतर पुन्हा 25,000 कमी झाले, तर आपला बॅलन्स येतो 17,000 नेगेटिव्ह मध्ये. 17,000 नेगेटिव्ह बॅलन्स येतो. तर त्याला आपण नाव देऊ नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. त्यानंतर बी हेड आहे आपला कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. तर त्यात बघा आपल्याला फक्त एकच आहे, लँड दिली, आपण लँड परचेस केली आहे, तर आपण 16,000ची न्यू लँड परचेस केली तर ते होईल लेस, कारण आपली ती आपण लँड परचेस केली तर आपण कॅश पेड करू, तर ते होईल लेस, कॅश जाते आपली, लेस परचेस ऑफ लँड. तर ते आपण 16,000ची परचेस केली. बी नेट कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. तर ते 16,000 नेगेटिव्ह बॅलन्स आपला. तर थर्ड हेडिंग आहे आपली, थर्ड हेड येईल कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. तर आपल्याला दिलेले शेअर कॅपिटल ऍड, जी शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे ती आपण रिसिव्ह करतोय ऍड, तर आपल्याला कॅश येते, तर ऍड होईल 50,000ने. बघा 2 लाख आपला क्लोजिंग बॅलन्स दिला होता, ओपनिंग बॅलन्स दिला होता, तर क्लोजिंग बॅलन्स आपल्याला 2,50,000 दिला होता, तर 50,000ने आपली अमाऊंट ऑफ कॅपिटल शेअर कॅपिटलची अमाऊंट रिसिव्ह होते, तर ती ऍड होईल amount of share capital received. तर ती आपली अमाऊंट 50,000ने वाढते. तर आपल्याला सी हेड त्याचं बॅलन्स आपल्याला त्याला नाव देऊ आपण नेट कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. तर ते 50,000 येईल. तर आता आपल्याला फायनल आन्सर येईल, त्याला नाव देऊ आपण नेट कॅश. हे बघा, तर आता 16,000 आणि 17,000, तर दोघांचे ऍडिशन होईल, म्हणजे 16 2 32 आणि 33, म्हणजे 33,000 लेस होईल 50,000तून. 50,000तून 33,000 गेले तर आपला बॅलन्स येतो 17,000, पॉझिटिव्ह येईल. तर त्याला आपण नाव देऊ नेट इन्क्रीज इन. हे बघा, आपला हा बॅलन्स पॉझिटिव्ह आला म्हणून आपण त्याला नाव इन्क्रीज देऊ, किंवा नेगेटिव्ह आला असता तर आपण नेट डिक्रीज लिहिला असता. नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट. तर या तिघांची ऍडिशन होऊन A + B + C, राईट. त्यानंतर कॅश इक्विव्हॅलेंट
in the beginning of the period. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे 30,000. कॅश इक्विव्हॅलेंट इन द एंड ऑफ द पिरियड. तर आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिला आहे 47,000, 47,000. तर आपलं कॅश फ्लो स्टेटमेंट कंप्लीट झालंय. तर आपण क्रॉस चेक करू शकतो बघा. 30,000 47,000तून 30,000 गेले तर आपला 17,000 बॅलन्स येतो. म्हणजे आपलं कॅश फ्लो स्टेटमेंट राईट आहे. तर या पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झालाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन अकाउंटचे सोल्युशनचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका.